पोरीच्या आयुष्यात कोणीतरी आशिष भटकर नावाचा पोरगा होता हे माहितीये तुम्हाला? आणि त्या पोरीमुळं त्यानं जीव दिलाय हे तरी माहितीये का तुम्हाला? अशी आहे ती पोरगी. अशा पोरीशी लग्न करणार आहात तुम्ही? तुम्हाला माहिती कुठनं मिळाली? मला मी मामांना सांगितलं होतं. तिची माहिती काढायला. काय? तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोवर पोलिसांना जासूसी करायला लावली? तुमच्या मनात एकदा पण थॉट नाही येऊन गेलं का हो की मला कदाचित ऑलरेडी हे सगळं माहिती असण्याची पण एक शक्यता आहे? आपण कवाच हे सगळं सांगितलंय मला, आणि या प्रकरणामुळे तिला झालेल्या त्रासाबद्दल पण सांगितलं. तुम्ही मला वाचवायला आलाय, पण तुम्ही जेवढं बोलताय ना तेवढा जखमा होताय तुम्हाला. तुम्ही प्लीज जा इथून. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं आणि हे तिने तुम्हाला सांगितलंय? त्यांना विचारल्याशिवाय आम्ही श्वासही घेत नाही वहिनी साहेब. आणि एवढी मोठी गोष्ट लपवेन का? आणि तुम्ही का प्रयत्न करताय सुजितच्या मनात माझ्याबद्दल विष कालवायचा? मी काय वाईट केलं हो कोणाचं? तुमचं काय वाईट केलंय मी? हे बघ अपर्णा, तू ना त्यांना जाळ्या तोडते हेच म्हणायचं ना तुम्हाला? मी नाही जाळ्या तोडते हो कोणाला. मी नाही ओढते जाळ्या. आधार वाटत होता आम्हाला दोघांना तुमचा. माझं सोडावं, पण हे यांचा केवढा विश्वास होता तुमच्यावर. तो विश्वास तोडायचं तुमचं मन झालंच कसं? त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकणार. आणि राहिला प्रश्न आशिष भाटकरचा. अपू, तुला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. नाही हो, बोलू द्या मला. करू द्यात मला त्यांचे डाऊट्स क्लिअर. आशिष भाटकर वरून खूप लोकांनी संशय घेतला माझ्यावर. खूप लोकांनी अविश्वास दाखवला. खूप त्रास आणि मनस्ताप झाला होता प्रकरणाचा वहिनी साहेब मला. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली आशिषने मला. कधी कधी तर वाटतं की त्याने स्वतःला संपवण्याऐवजी मलाच संपवलं असतं तर फार बरं झालं असतं. तुम्ही एकदा जर मला स्वतःहून विचारलं असतं तर मी स्वतःहून तुम्हाला सगळं सांगितलं असतं. मी तुला विचारायचं. कसं विचारतील?
यांचे सोर्सेसच वेगळे आहेत ना. माझ्यावर असं संशय घेऊन तुम्ही माझाच नाही, आमच्या प्रेमाचा, आपल्या नात्याचा अपमान केलाय. सुजितजींना केवढा विश्वास होता तुमच्याबद्दल की काहीही होऊ दे, तुम्ही नक्की आमच्या पाठीशी उभ्या राहा. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं वहिनी साहेब, की तुम्ही बाकीच्यांसारख्याच निघाला. संशय कोत्या मनाच्या. एक स्त्री असून संशय घेतला तुम्ही माझ्यावर. का वागलं तसं? का वागलात वहिनी साहेब? तुम्ही निघालात तर बरं होईल वहिनी साहेब. प्लीज. का बोललात तुम्ही त्यांना तसं? हे चुकीचं आहे वहिनी साहेब. मी इथं थांबलोय, गाडीमध्ये एसी मध्ये बसलोय. डॉक्युमेंट तयार झाले की मला सांग. आलेत का? रजिस्ट्रार आलेत? ठीक आहे ठीक आहे. हो हो. हॅलो हॅलो गंदे सर, मी इथे ऑफिसमध्ये आलो होतो. तुमचा माणूस म्हणतोय तुम्ही येणार नाही आज. नाही, कदाचित त्यांना माहित नसेल आपलं बोलणं झालंय. येत आहे ना तुम्ही? मी भेटायला बोलवलं होतं तुम्हाला? अहो असं काय करताय, आपलं बोलणं झालं आता. ओ सॉरी सॉरी सॉरी. आलं लक्षात आलं. मी बोलवलं होतं तुम्हाला भेटायला. सॉरी. हा, इट्स ओके. विसरतो माणूस. नाही 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 रणजितराव, सॉरी मी त्याच्यासाठी नाही बोलत. अहो माझी कंपनी तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकणार, याबद्दल सॉरी बोलतोय. हे बघा गंदे सर, तुम्ही मस्करी करत असाल, विनोद करत असाल तर प्लीज असं करू नका. अहो मी विनोद कशाला करेन? खरंच माझी कंपनी अडचणीत आहे. हो सध्या मार्केट ही खूप थंड आहे. हो अहो गंदे सर, असं ऐनवेळी. हे बघा, हे एथिक्सला धरून नाहीये. आणि असं असतं तर तुम्ही मला कळवायचं ना. मी 100 फोन केले होते तुम्हाला याआधी. मी वेगळी व्यवस्था केली असती. मग ते आता करा. अहो पण कसं आहे रणजितराव, धंदा आणि लाईफ सारखंच आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. मागची देणी अशी ठाककन तोंडावर उभे राहतात आणि वसूल पण करतात, त्यामुळे अडचणीत येतो. पण गंदे सर असं. हे बघा, मी यापूर्वी तुम्हाला 2दा सॉरी बोललोय ना. हवं तर आणखीन एक वेळेस सॉरी बोलतो. सॉरी, आमच्या कंपनीला तुम्हाला पैसे देणं शक्य नाही. हवं तर तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू शकता. अहो असं कसं? हॅलो. अहो माझी कंपनी तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. खाल्ली ना पलटी त्यांनी. विचार करा का या जन्मात तुम्हाला आम्ही कर्ज मिळवून देणार नाही. करण्यासारखं तुमच्याकडे काही राहिलेलं नाही. तुम्हाला आमच्याकडेच यावं लागणार आहे, नाक घासात.